यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आज आणि नागपूर विमानतळावरती नरेंद्र मोदींचं आगमन झालं। पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे आणि या कार्यक्रमाकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आणि त्यांचं नागपूर विमानतळावरती आगमन झालं। त्यावेळची ही दृश्य आहेत। स्वतः मुख्यमंत्री नितीन गडकरी त्याचबरोबर अनेक भाजपचे नेते असतील ते पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी राज्यपाल सुद्धा आहेत आणि ते नागपूर विमानतळावरती हजर आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर नागपुरात विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे आणि त्यासाठीच नागपुरात ज्यावेळेला त्यांचं आगमन होतंय विमानतळावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेत आणि त्यानंतर आता ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना होतील कारण अनेक विकास कामांचं लोकार्पण उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे आणि त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रामध्ये संध्याकाळी ते मध्य प्रदेशला रवाना सुद्धा होणार आहेत। आज एक दिवसाचा पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा। या संदर्भातली माहिती आपण घेऊया। सुनील ढगे आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईनवरती। सुनील, पंतप्रधान तर नागपुरात दाखल झालेत, पुढचे कार्यक्रम कसे काय आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरच्या विमानतळावर दाखल झालेले आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं स्वागत केलं आणि यानंतर आता मुख्यमंत्री एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरनी पांढरकवड्याकडे रवाना होणार आहेत। त्या ठिकाणी महिला बचत गटाचा एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला ते हाजरी लावणार आहेत। त्या ठिकाणी त्यांचं भाषण सुद्धा होणार आहे। सोबतच वेगवेगळ्या विकास कामांचा सुद्धा शुभारंभ या ठिकाणी केला जाणार आहे। त्यासोबतच नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावरून जी हमसफर ही ट्रेन सुटणार आहे तिला सुद्धा त्या ठिकाणावरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यमातून हिरवी झेंडी दाखवणार आहे आणि हा भरगच्च असा कार्यक्रम पांढरकवडा इथे होणार आहे। बरं, कधीपर्यंत नागपुरात आहेत मोदी? नरेंद्र मोदींचं नागपूर विमानतळावर या ठिकाणी ते पोहोचलेले आहे आणि आता इथून लगेचच 5 मिनिटांमध्ये ते एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरनी पांढरकवड्याकडे रवाना होतील आणि पांढरकवड्यामध्ये जे वेगवेगळे कार्यक्रम आहेत त्या सगळ्या कार्यक्रमांना ते त्या ठिकाणी हाजरी लावून साधारणतः 1 वाजतापर्यंत नरेंद्र मोदी इथून नागपूर वरून निघणार। सुनील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नागपुरात दाखल झालेत आणि त्यानंतर ते पुढील कार्यक्रमासाठी लगेचच रवाना झालेत आणि काही विकास कामांचं उद्घाटन लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे।